जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांवर निर्विवादपणे निडरपणे आपला प्रभाव सिद्ध केलेल्या दैनिक जनप्रवासचा वर्धापन दिन सोहळा आज वेलणकर मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात साजरा झालाय। स्थानिक अस्मिता आणि भावनांचं प्रतीक म्हणून दैनिक जनप्रवास सांगलीत बातम्यांचा राजा म्हणून वावरतो। त्याच्या सिंहगर्जनेने अन्यायाला वाचा फुटते आणि जनतेला सुरक्षिततेची खात्री मिळते, अशा भावना प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केल्या। जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, ग्रामविकास, वैद्यकीय, प्रशासकीय अशा क्षेत्रांसह विविध मान्यवरांनी दैनिक जनप्रवासवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। समूह संपादक संजयजी भोकरे आणि सिद्धार्थ भोकरे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या। राजकारण, उद्योग, क्रीडा, प्रशासन, पोलीस दल अशा विविध क्षेत्रात लखलखणारे तारे अवतरले। संध्याकाळी 5:30 वाजल्यापासूनच मान्यवरांची मांदियाळी जमू लागली होती। अल्पकाळात जिल्हा दैनिक म्हणून मान्यता मिळवलेल्या दैनिक जनप्रवासचा यावेळी मान्यवरांनी मुक्त कंठाने गौरव केला। पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, महापालिका आयुक्त सुनील पवार, खासदार संजय काका पाटील, भाजपाचे नेते पृथ्वीराज देशमुख, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर विभागाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। सांगली व कुपवाड शहराला शुद्ध व मुबलक पाण्यासाठी चांदोली धरणातूनच पाणी घेण्यासाठी यापुढे प्रशासन आणि शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। नागरिक जागृती मंचातर्फे बोलवण्यात आलेल्या या बैठकीत जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार दिवान, प्रभाकर केंगार, वास्तुरचनाकार प्रमोद चौगुले, जीवन प्राधिकरण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी S.K. रांजणे आदींनी चांदोलीतून पाणी योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं। बैठकीअंती निमंत्रक सतीश साखळकर यांनी पाठपुराव्याचा भाग म्हणून चांदोली योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कार्यवाहीसाठी येत्या आठवड्यात आयुक्तांची भेट घेण्यात येईल असंही जाहीर केलं। प्रभाकर केंगार यांनी प्रास्ताविकात चांदोली धरणातून नैसर्गिक उतराने थेट सांगलीत पाणी कसं येतं याच्या तांत्रिक बाजू सांगितल्या। ते म्हणाले, सरासरी 1 किलोमीटर अंतरासाठी 3 फुटांचा उतार मिळतो। साधारण 633 कोटी रुपये खर्च येईल। निर्धार केला तर अवघ्या 2 वर्षात ही योजना पूर्ण होऊ शकते। सांगली शहरातील वखार भागात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेनजीकच्या एटीएम मधील रोकड चोरीचा प्रयत्न झाल्याचं उघडकीस आलंय। चोरट्याने त्या एटीएम मधील दरवाजे, सीसीटीव्ही, एटीएम मशीनचा समोरचा भाग, तेथील कॅश मशीनचे शटर तोडून सुमारे 2,50,000चं नुकसान केलंय। या प्रकरणी शहर पोलिसांनी अवघ्या 8 तासात संशयित चेतन अशोक पुजारी याला जेरबंद केले। शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगाचा शर्ट घातलेला आणि डोक्याला कापड गुंडाळलेला चोरटा त्या एटीएमच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत घुसला। त्यानंतर त्याने एटीएम मशीनच्या समोरच्या भागातील डिस्प्ले फोडला, तेथील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून फोडले, वॉल्टचा दरवाजा, कॅश मशीनचे शटर तोडून काढले। इतकी मोडतोड केल्यानंतरही त्याला एटीएम मधील रोकड चोरता आली नाही। त्यानंतर तो निघून गेला। सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गजानन प्रल्हाद कोळी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली होती। पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले होते। त्यानंतर पथकाने संशयित पुजारी याला ताब्यात घेतले। मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीपर्यंत चालणार आहे। 18 ते 9 वर्ष वयोगटातील मतदानासाठी पात्र झालेल्या युवकांची मतदार नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान घ्यावे। यामध्ये प्रसार माध्यमे आणि राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग घ्यावा। युथ आयकॉन यांचे कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये घ्यावेत, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज दिल्या। 1 जानेवारी 2024 या हरता दिनांकावर या आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत शिंदे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते। विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, राजकीय पक्षांसोबत समन्वय साधून त्यांच्या सूचना, काही आक्षेप असतील तर ते विचारात घ्यावेत। मतदार यादीमध्ये नाव जोडणे, कमी करणे आणि सुधारणा करत असताना पारदर्शकता आणि निपक्षपणे काम करावे। कोणत्याही यंत्रणेविरुद्ध तक्रार येऊ नये याची काळजी घ्यावी। या अनुषंगाने एक मोठी जबाबदारी ERO आणि त्यांच्या अधीनस्थ यंत्रणांची आहे। त्यासोबतच राजकीय पक्षांचेही दायित्व महत्त्वाचे असून कामाला गती देण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी त्यांनी बूथ लेव्हल असिस्टंटची नियुक्ती अपेक्षित संख्येमध्ये तात्काळ करावी। बूथ लेव्हल असिस्टंट बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू शकतो असंही ते म्हणाले।
आष्टा येथील लवटेमाळा येथे शेळी मेंढीच्या कळपावर तरस सदृश वन्य प्राण्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 2 शेळ्या व 1 मेंढी ठार झाली आहेत. मेंढपाळ भीमराव गावडे, प्रथमेश गावडे, विवेक गावडे, अनिकेत ढोले, नारायण गावडे या मेंढपाळांच्या मेंढ्यांचा तळ खतासाठी 4 ते 5 दिवसांपासून शेतमालक बाबासो कदम यांच्या कारंदवाडी कारखाना रोडवरील लवटेमाळा येथील शेतात लेंडी खतासाठी वसतीस होता. शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान या भागात जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे मेंढपाळ बाजूला असणाऱ्या पाल सदृश निवाऱ्यात झोपण्यास गेले. त्यानंतर त्याच वेळी तरस सदृश प्राण्यांनी मेंढ्यांच्या तळावरती हल्ला केला. या हल्ल्यात 2 शेळ्या आणि 1 मेंढी ठार झाली. या घटनेत मेंढपाळ भीमराव गावडे यांचे सुमारे 45,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्यात 2023-24 आर्थिक वर्षाच्या 8व्या महिन्यात जीएसटी महसूल वाढ चांगली असून नोव्हेंबर 2023 मध्ये 107 कोटींचं संकलन समाधानकारक ठरलंय. नोव्हेंबर 22 पेक्षा जीएसटी महसुलात 14 कोटींची म्हणजेच 15% वाढ झाली आहे. तसेच एप्रिल 22 ते नोव्हेंबर 22 मध्ये जीएसटीचं कलेक्शन 749 कोटीच्या पार्श्वभूमीवर आता एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 23 चा महसूल 833 कोटी इतका झालाय. मागील वर्षीपेक्षा आता या 8 महिन्यात जीएसटी महसुलात 84 कोटींचीच म्हणजेच 11% वाढ दिसतेय. महाराष्ट्राचा विचार करताना नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 25,585 कोटी इतका आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर 2022च्या 21,611 कोटी महसुलाच्या तुलनेत 18% जास्त कर संकलन या महिन्यात झालंय. दसरा दिवाळी सारखे सणासुदीचा काळ यामुळे ही महसूल वाढ आहे. तर कर चोरी करणाऱ्यांविरुद्ध शोध मोहीम सुरू असून आणि इतर केंद्र आणि राज्य विभागाने केलेल्या कारवाया यांनी देखील जीएसटी महसूल संकलन नियमित आहे. सांगलीचा विचार करता या नोव्हेंबर 23 कालावधीत जिल्ह्यात महसूल वाढ ही देशाच्या वाढीच्या बरोबरीने तर राज्याच्या तुलनेत मात्र कमी आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील एका बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतलंय. त्याने आपल्या शेतातील कडव्याच्या गंजीजवळ चोरून लपवलेल्या एका बुलेटसह 3 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक कवठेमहांकाळ परिसरात गस्त घालत होते. यावेळी पथकातील पोलीस अंमलदार अमोल लोहार आणि अजय बेंद्रे यांना चोरीच्या 3 दुचाकी एका शेतातील कडव्याच्या गंजाजवळ लपवले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित बाल गुन्हेगाराचे घर गाठलं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. कवठेमहांकाळ येथील विद्यानगरमधून लोणारवाडी आणि कर्नाटकातील खेडेगाव येथून संबंधित दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला आणि जप्त केलेल्या 2.5 लाखाच्या दुचाकी कवठेमहांकाळ पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत. संशयिताकडे कवठेमहांकाळ पोलीस चौकशी करत आहेत.